बायसिकल आपण आता वॉश करून घेऊया। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, रामकृष्ण हरी। तर आता आपण या हॉटेलमध्ये काल स्टे केला पंढरपूर फाट्याचे इथे आणि आता निघूया मस्त की सायकल वगैरे धुवून घेतले जरा। आता सगळं बॅग वगैरे सगळं लोड करूया सायकलवरती आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला। आता वाजलेत 9 वाजलेत, लवकर करता 9 वाजूनच जातात। तर निघूया आता लवकर आणि तो नाश्ता करायला डायरेक्ट पुढे जाऊ फलटणमध्ये, नाही तर हे लोणंदमध्ये वगैरे नाश्ता करू आपण जाऊन। तर आता निघूया फटाफट बॅग लोड करू पहिले आणि मग निघूया पुढे। ऑल सेट सगळं काय झालेलं आहे, तर निघूया पुढच्या प्रवासाला। रामकृष्ण हरी। तर आता बघूया पुढचा स्टॉप पुढे नाश्ता वगैरे डायरेक्ट आपण पुढेच करायला जाऊया। इथे आता थांबूया नको, पटपट निघूया लवकर मस्त हवा सुटलेली आहे भारी, फक्त पाऊस नको येऊ दे। तर पटकन निघूया। थेंब चालू झाला लगेच, पावसाचं नाव घेतल्याबरोबर त्या पाण्यामध्ये दिसतं थेंब पडला ना। तर लवकर निघू, तर पाऊस आला तर मी इथं नाश्ता करायचा। हे पाठीमागचं हॉटेल आहे, तिथे थांबलेलो आणि आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर चला आता निघूया फटाफट जाऊया आपल्या डेस्टिनेशनकडे। तर बघूया आज किती किलोमीटरचा प्रवास आपला होतो डन, बघूया पुढे। हा आहे पंढरपूर फाटा, हा आहे सोलापूर रोड खालती आणि राईट आता घ्यायचं आपल्याला इथून आणि पंढरपूरच्या दिशेने जायचं। आपण थोडा पुढे आलेलो हॉटेलसाठी। तर चला आता जाऊया फटाफट, पाऊस पण नाही आहे तर निघूया। पूर्ण नीरा नदी, असे पक्षी आहेत आणि आवाज करत आहेत। मला आता काय झाले, मी थांबलो म्हणून आवाज बंद झाला त्यांचा, नाही तर भारी आवाज करत होते मगाशी। त्या साईडला सगळे आवाज करतात आणि खूप सारं असं बकरे वगैरे आहेत त्या साईडला। या साईडला नदी, नीरा डॅम आहे का नदी आहे, पण आहे नदीचं, पण नीराला कनेक्टेड आहे। मित्रांनो मगाशी तुम्ही बघा दाखवली नीरा नदी, ते नीरा नदी नसून वीर धरण आहे। आता इथे पुढे आल्यानंतर त्याचं नाव लिहिलेलं वीर धरण म्हणून, तर वीर धरण आहे तो, नीरा नदी नाही। नीरा नदी त्या साईडला आहे फलटण। तर अजून असाच आपला रस्ता आहे, इथून लोणंद 15 किलोमीटर आहे वाटतं अजून। त्याचं वातावरण बघू शकता कसलं भारी वाटतं, एकदम ढग एकदम काळा असं मस्त वाटतं। आणि पूर्ण आपल्याला बाजूला ऊसाची शेती दिसते, ऊसाचे शेत इकडे पण आणि या साईडला पण आजूबाजूला आपल्याला सगळीकडे ऊसाच्या शेतं दिसतात आणि पूर्ण अशी काळी माती, जबरदस्त वाटतं माती एकदम। या साईडला पण बघू शकता, या साईडला मामाने पाणी सोडलं आहे। मामा आपण लोणंदच्या जवळ बोललेलो आहे, जरा सरी लोणंदची प्लेस चढ जरा भारी पडली, बाकी ठीक आहे मस्त आहे। अजून चाललं आहे, अजून 3 किलोमीटरला लेफ्ट आहे आपल्याला। आपण त्या फाट्यापासून जवळपास तरी एक 25 किलोमीटर आलो असेल, 23-25। फलटण 30, लोणंद आणि पंढरपूर। तर असा काही आहे आपला प्रवास आता, पण लोणंदमध्ये पोचलेलो आहे। तर इथून लेफ्ट मारू आणि लेफ्ट मारून परत राईट मारू आणि मग सरळ पूर्ण पंढरपूर, फलटण पंढरपूर असा प्रवास। तर इथं आता काहीतरी नाश्ता करू, खाऊ आणि मग पुढे निघू। आहे पूर्ण लोणंद। आता नाथब्रह्मच्या इथे थांबलो, नाथब्रह्मच्या इथे जरा थांबून इडली वगैरे खाऊ मस्त की फ्रेश होऊ आणि नंतर मग निघू आपल्या फलटण पंढरपूर असा प्रवास करू। आता जरा खाऊया, काहीतरी पेटपूजा करू आणि नंतर मग पुढे जाऊया। आता आपण लोणंद सोडतोय आणि
फलटणच्या दिशेने जातो आहे. फलटण पंढरपूर फलटण काहीतरी 28 किलोमीटर आपल्याला इथून दाखवत आहे. पुणे 80 किलोमीटर या साईडून आहे. ह्या इकडून सरळ गेलो का आपण जेजुरी वगैरे त्या मार्गे जाऊ. पण येताना या साईडून आलो नाही कारण का या साईडून आपल्याला दिवेघाट वगैरे लागेल म्हणून आपण या साईडून फिरून आलो पूर्ण. तर आता आपल्याला राईट्स मारायचं आहे आणि राईटच्या दिशेने पंढरपूरकडे जायचं आहे. बघत आहे मस्त लोणंदनंतर आता फलटणकडे चाललो आहे आणि रस्ते बघू शकतात एकदम मस्त असे मस्कार रस्ते आहेत. पूर्ण सायकल पण असे ऑटोमॅटिक चालली आहे पॅन्डल न मारता आणि एकदम मस्त आहे. जरा पॅन्डल मारलं का चांगली पळते सायकल. रस्ते क्लीन आहेत आणि खड्डे अजिबात नाही आहेत. नाही तर मागासचा रस्ता खूप बेकार होता. खूप खड्डे खूप ब्रेकर त्याच्यामुळे सतत म्हणजे आपला मौसम बनलेला असतो तो पूर्ण 17 वेळा तोडायला लागतो आणि ब्रेक मारायला लागतं कारण का खूप सारे ब्रेकर ते पण एक ब्रेकर पण नाही तेवढं या. तर त्याच्यामुळे मस्त आता रस्ता लागला आहे. तर आता लवकरात लवकर आपले 28 किलोमीटर कट होतील. त्या साईडला बघू शकता शेती पूर्ण ऊसाची इथे नांगरणी चालू आहे. तर बघूया आता जाऊया फटाफट आणि डायरेक्ट फलटणला भेटूया. आता जरा थांबलो इथे विठ्ठल महावली भेटले आपले विठ्ठल भगवान. तर जरा फोटो वगैरे काढले त्याचा निघूया परत पुढे. तर मस्त हवा सुटते भारी वाटते. ते विठ्ठल माऊली भेटलेले आहेत आणि मस्त की त्याचा फोटो काढला. कशा डाळिंब लागलेले आहेत खूप सारे. फुल सुसाट एकदम मस्त असे उतरण लागले आणि फुल भारी एकदम. असं जर उतरण लागले का मग 2-3 किलोमीटर आरामात जात आहे जरा पटकन एकदम. हो पंढरपूर आणि काय वडच जल आणि सरळ आहे पंढरपूर. जरा आता थकल्यासारखं वाटतंय जरा जमलो आपण आणि आता खूप आलं तरी. पंढरपूर जेमतेम 110 किलोमीटर वगैरे असेल. बघूया 110 किलोमीटर 50 किलोमीटर आपण आलो जवळपास. तिथून पूर्ण 160 किलोमीटर होत्या आपल्या फाट्यापासून. पंढरपूर फाट्यापासून 50 किलोमीटर आपण आलो आहे जवळपास. आणि आता फलटणला पोहोचू थोड्या वेळाने. फलटणला जरा जेवू वगैरे आणि एक आपल्या दादाला देखील भेटायचं आहे. जर पहिलेच्या तुम्ही व्हिडिओ बघितले असतील पहिले गेल्या 2 वर्षाच्या तर तुम्हाला माहिती आहे असेल का तो दादा कोण आहे. तर त्याची ओळख करून देतो पुन्हा तुम्हाला फलटणला गेल्यावरती. फायनली आता 1 वाजला आणि फलटणमध्ये आपण पोहोचलेलो आहे. आजचा एकदम पल्ला मस्त गाठलेला आहे एकदम आणि मस्त एकदम पार केला आहे. जवळपास 55-60 किलोमीटर आपण आलेलो आहे आणि मस्त पोचलेलो आहे एकदम. आजची एनर्जी एकदम आहे ना नेक्स्ट लेवलची आहे. खरोखर एकदम भारी वाटतं आहे आज सायकल चालवायला. म्हणजे कसा टाईम आणि कसा किलोमीटर काढतायत ना काही कळतच नाही. फुल फटाफट जसं पंढरपूर जवळ येते ना तसं एनर्जी लेवल हाय होत आहे आणि खूप भारी एक्साइटमेंट वाढलेली आहे. आता लवकर पुढे जायची एकदम मस्त झालेलं आहे भारी. तर आता बघूया आपल्या त्या दादाला भेटूया फलटणला. काही पुरातन मंदिरं दिसत. ही मंदिरं कसली आहेत ते माहिती नाही पण एकदम पुरातन मंदिर आहेत. तिकडे बंद पण करून ठेवलेले बहुतेक काय ते तर काय कारण ते आपल्याला नाही माहिती. जर कोणी इकडचं असेल तो बघत असेल व्हिडिओ तर नक्की सांगा काय आहे काय नाही. आपण आता फायनली पोहोचलेलो आहे फलटणमध्ये. हा फलटणचा चौक आहे मेन आणि आता आपल्याला इकडून जायचं सरळ पंढरपूरच्या दिशेने. तर आजचा प्रवास मस्त झालेला आहे आणि आता वाजले बघू आहे 1 वाजायला आलेला आहे आणि परफेक्ट आपण 1 वाजता पोहोचलो आहे. तिथून आपण 9:30ला निघालेलो आणि 1 वाजता परफेक्ट फलटणमध्ये पोहोचलो. आजचा प्रवास एकदम मस्त झाला आणि फटाफट आलो. खूप भारी वाटतं आणि जसं पंढरपूर जवळ येते तसं आपल्याला उत्सुकता वाढलेली आहे पंढरपूरच्या भेटीची. तर मस्त आता पार करू इथे काहीतरी. आता बघूया तर दादांना वगैरे भेटू आणि नंतर मग बघूया पुढचा प्रवास कसा आणि पटपट जाऊया. आता इथून पंढरपूर काहीतरी 104 किलोमीटर असं काहीतरी आहे. 103-104 किलोमीटर. तर फायनली आपले दादा आपल्याला भेटलेले आहेत. या दादांना जर तुम्ही पहिल्यापासून 2 वर्षाचा व्हिडिओ बघत असाल तर दादांना बरोबर ओळखत असाल. या दादाने आपल्याला इथपासून पुरा माऊलीच्या पालखीपर्यंत पहिले सोडलेलं गेल्या 2 वर्ष आणि आता भेटलं. आता याडा मला नाही सोडता येणार. आता मी सायकलवरती आहे. तर आता आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग जाऊया. मग बरं आहे ना सगळं? हो बरं आहे. सगळे मुलं वगैरे सगळे बरं आहेत एकदम? सगळे बरं आहे ना? हो आम्ही मस्त आहेत एकदम मजेत. आणि हे देखील काका भेटलेत. हे काका काय नाव काका आपलं? विवेक शिंदे. विवेक शिंदे साहेब आहेत.
हे देखील आपल्याला भेटले, विचारपूस करत होते चांगली. फलटणमध्ये आलो आहे आपण आणि फलटणमध्ये पावसाचं देखील आगमन झालेलं आहे. तो फुल पाऊस लागलेला आहे. तर आता बघूया, दादाने घेऊन जेवायला जातो, जेवू वगैरे आणि नंतर मग पुढचा प्रवास करू आपण. फुल जोराचा पाऊस पुण्यासाठी थांबलेलो आहे. दादाने पुरी भाजी आणि मी थाली घेतली आहे. मस्तपैकी आता इथे जेवण वगैरे करू आणि नंतर मग तिथून डायरेक्ट पंढरपूरच्या दिशेने निघू. बघूया किती किलोमीटरचा प्रवास होतो आहे. आज इथपर्यंत तर 60 किलोमीटर आलो आहे, पण आता पुढे अजून किती किलोमीटर, जवळपास 40 किलोमीटर तर जाऊ आणि नंतर मग बघूया काय कसं काय होते. आता पहिले जेवूया आणि नंतर मग बघूया पुढचा प्रवास कसा होता आपला. तर मित्रांनो, आता आपण निघूया पंढरपूरच्या दिशेने. चला दादा, निघतो. पण दादा आवर्जून आमच्याकडे या कधीतरी. तुम्ही टाईम काढून येता आमच्याकडे आम्हाला भेटायला, पण तुम्ही कधीतरी तिकडे या. आम्ही तुमच्याकडे दरवर्षी येतो, पण तुम्ही आमच्याकडे येतच नाही. या कधीतरी या, अलिबाग साईडला वगैरे या भेटायला, आपण भेटू. चला भेटूया परत आता पुढच्या वर्षी, नाही तर कधीतरी आधीमध्ये फेरी झाली तर येऊ नक्कीच भेटायला. चला बाय. तर माऊली रामकृष्ण हरी. आता फलटणमधून निघालो आहे, दादाला भेट दिली आणि नंतर मग आता निघालो, जेवण वगैरे झालं. आता बरं निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर चला, आता फलटणपासून किती किलोमीटर अंतर आपल्याला कापता येतं आहे ते बघूया. जवळपास आपण जेमतेम 40 ते 50 किलोमीटर जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त बघूया कसं काय होतं. तर बघूया आता किती किलोमीटर आपल्याला जाता येते आणि मग जाऊ आणि मग वस्ती करू आणि मग बाकीचं काय आहे ते उद्या. तर चला निघूया आता फलटणमधून पुढे. भारी दिसत नाही हा. तर आता आपण बरडच्या पासून 10 किलोमीटर मागे आहे आणि बघू शकता पाठी वगैरे शेती वगैरे चालू आहे. आता नांगरणी वगैरे झाली आहे. तर पालखी इथून गेल्यानंतर त्यांची सगळ्यांची नांगरणी वगैरे चालू होते. तर आता बघूया किती किलोमीटर. जरा थांबूया, एक हॉल्ट घेऊया, कारण का जेवढे लगेच निघालो. तर एक कुठेतरी थांबू जरा वेळ, अर्धा 1 तास, आणि मग नंतर परत निघूया. आता जरा जाऊ आणि मग निघू. बघू येतो पालखी निवासस्थान आहे, इथे माऊलींची पालखी थांबते. आता आपण आलो आहे, हा गावाचं नाव पण माहीत नाही, नीट बघितलं नाही, तरी पण आपण आलो 15 किलोमीटर तरी आलो आहे पुढे फलटणपासून. जास्त उतरण नाही लागलेत आज, चढणच जास्त आहेत. ब्रिज आहेत त्याच्यामुळे, आणि ब्रिजच्या खालून गेला तर असा खाली जाऊन परत वरती चढायला लागतं. त्याच्यापेक्षा मग ब्रिजवरून गेलेलं बरं वाटतं. तर मग बस स्टॉपवरती नाव नाही आहे. तर जाऊया आता, बघूया तिथपास जरा थांबूया, कारण का जेवल्यानंतर लगेच लागलं सायकल चालवायला. जरा रेस्ट करूया. आणि फायनली बरडपर्यंत पोहोचलो आहे. बरड इथून 1 किलोमीटर का 2 किलोमीटर बरड आहे. तर बरडची इथे आलो आणि जरा पहिले जरा थांबूया, बरं रेस्ट करूया. घाट वगैरे रस्त्याने जाता पण इथे आलो आहे, ते भेंडी ठेवलेत, तर इथं जरा आराम करू आणि नंतर मग पुढे निघू. बघूया, जरा वेळ रेस्ट करू आणि मग पुढे निघू. तर जरा परफेक्ट 4 वाजलेत आणि आता परफेक्ट निघूया. आता आपण मगापासून निघीन 40ला निघणार होतं, तर आता परफेक्ट 4 वाजलेत. तर आता निघूया आणि बघूया लवकरात लवकर आपण वेळापूर वगैरेपर्यंत जाता येते का. तर फटाफट निघूया, सगळं काय रेडीच आहे ऑलरेडी. तर निघूया पटकन आणि जाऊया फटाफट. तर मित्रांनो, आता फायनली निघालेलं आहे इथून. आपण थांबलेलो, हॉल्ट घेतलेला आणि आता इथून निघतो आहे. तर बघूया वेळापूर वगैरेपर्यंत जाता आलं तर तिकडे जाऊया. आता खूप टाईम नाही, पण जरा वेळ थांबलो तरी पण फुल असे पाय भरले लगेच. असं वाटतं ते रनिंगमध्ये असतो तर काय वाटत नाही. हो माऊली, पंढरपूर रामकृष्ण हरी. विचारतात पंढरपूर का वगैरे, पंढरपूर. तर आता लगेच पाय भरायला लागले. कंटिन्युअसली चालवत राहिलो ना तर काय वाटत नाही, पण थांबलो आणि नंतर मग परत घेतली सायकल. आता फार वाट लागून जाते, त्याच्यामुळे जास्त हॉल्ट पण घेऊन फायदा नाही, वाट लागते फार जास्त हॉल्ट घेतलं का. हा बरड आहे, बरड गाव आहे आतमध्ये, आणि इकडेच माऊलींची त्या दिवशी पालखी होती, त्या दिवशी आम्ही आलेलो. काय वाटप वगैरे केलेलं आपण, चिखली आपण पाणी भरून ठाकूर परिवार वगैरे ते आलेले. तर इथंच आलेलो आम्ही, बरडला होती त्या टायमाला पालखी. आम्ही तसं फिरून पूर्ण त्या कालव्याच्या मार्गाने आलेलो, कारण की त्या टायमाला पालखी होती.
आम्हाला इथे काय जायला रस्ता नव्हता, पूर्ण रस्ते बंद आहे. अरे नातेपुते अजून 19 किलोमीटर आहे, मी करतोय 2 किलोमीटर आहे. हो म्हणजे अजून खूप लांब आहे नातेपुते. मला वाटलं का जवळ आहे नातेपुते. 19 किलोमीटर नातेपुते आहे. आपल्या नातेपुतेच्या पण पुढे जायचं आहे, म्हणजे खूप आपल्याला पल्ला गाठायचा आहे. नातेपुतेला आपल्याला एवढ्याला पोचलो असतो जर थांबलो नसतं तर. जाऊ दे, चला रेस्ट पण पाहिजे थोडीफार. चला आता निघूया फटाफट. आता कुठेच हॉल्ट नाही घेत, फक्त एक पाण्याची बॉटल घेतो बस. कुठे हॉल्ट नाही घेत, आता डायरेक्ट निघूया. धरमपूरच्या इथे आलेलो आहे आपण, बघू शकताय. धरमपूर टोल नाका, सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे आपल्या. फुल जोराचा पाऊस आला, नेमका ब्रिज चढायला लागलो आणि फुल जोराचा पाऊस आला, पण जास्त नाही आला. सगळ्यांना भिजवला नाही गेला. आता खाली चिखल पण झाला, आता सगळा चिखल उडत तरी हाय. आता बारीक बारीक चालूच आहे. पूर्ण मगापासून वातावरण पूर्ण एकदम हा काळा केलेला. पाऊस कधी पण येईल असं वाटलेलं, शेवटी आलाच. आला तर एकदम असा आला का थांबून पण नाही. आता निघूया. आता बहुतेक नातेपुते काहीतरी मागाशी 8 किलोमीटर होतं, आता काय माहिती किती आहे बघूया. वारी करतायत. जय हरी माऊली. माऊली चालत चाललेत सगळेजण, सेपरेट आहेत. म्हणजे आता आपल्याला हळूहळू आता दिंड्या लागायची सुरुवात होईल. हळूहळू आपल्याला काही दिंड्या, काही लोक चालताना मागे जी पडलेली असतात ती दिसतील. आता कुठून आलेत आपण? कुठं चालले आपण? कुठून आलेत? पालघरवरून. मग चालत कुठून चालत निघाले? आळंदीवरून चालत. मग तुम्ही सेपरेटच आहात? 100 लोक आहेत. म्हणजे लेट निघाले का तुम्ही, का माऊलींच्या बरोबरच निघता? आम्ही लेट निघतो. अच्छा, 5.5 दिवसात जातो. 250 किलोमीटर. 5.5 दिवसामध्ये 250 किलोमीटर करता का? मग तुमचा वेसावा वगैरे कुठे असतं काय? ठरलेले आहेत. अच्छा, मग आता कुठे राहणार? आज मांडव्याला. उद्या तोंडले बोंडले. अच्छा, उद्या तोंडले बोंडले का? अच्छा, पहिला मुक्काम देऊया, दुसरा निरा. हां, म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये आहे सगळं, फटाफट. अच्छा, 50 किलोमीटर म्हणजे डेली 45-50 किलोमीटर. अच्छा, मी पेणवरून आलो. पेण ते पंढरपूर सायकलवर. हां, फक्तच. पहिल्यांदा नाही पहिला आलेत का, हे काका लोक आलेत. पण आळंदी ते पंढरपूर करतात, पण ते एकदम मॅरेथॉन वारी बोलतात ना, फटाफट 45 ते 50 किलोमीटर डेली चालतात. 100 लोकांचा ग्रुप आहे त्यांचा, भारी. तर चला आता जाऊया आपण. 13-14 किलोमीटर असतात. हो, हे एक डेंजर आहेत. आता आपण माळशिरसला उतरू. आता माळशिरसला पोचू थोड्या वेळाने आणि मग तिथे चाय नाश्ता करू आणि नंतर मग पुढे जाऊ, थोडा चाय वगैरे घेऊ. आता वाजलेत काहीतरी 5:14 झालेत आणि आपण कुठे बोललो आहे? मांडवे. मांडवे पण जनता 10 किलोमीटर असेल माळशिरस. आपण बघू शकताय माळशिरस 2 किलोमीटर, पंढरपूर 52 किलोमीटर, म्हणजे पोचलेलो आहे फायनली. आपण सकाळी स्टार्ट केलेलं जर्नी, तिथून काहीतरी 160 किलोमीटर पंढरपूर होतं, तर इथून आता 52 आहे, म्हणजे आपण 110 किलोमीटर जवळपास आलेलो आहे पूर्ण. आणि हा आता माळशिरसला आता थांबू, चाय वगैरे घेऊ आणि मग बघूया पुढचं डिसाईड का कुठे थांबायचं, वस्तीचं कसं काय करायचं काय. तर बघूया आता माळशिरसला पोहोचून काय करायचं प्लॅनिंग पुढचं. आता 50 किलोमीटर म्हणजे भेंडी शेगाव वगैरे जेमतेम 40 किलोमीटर वगैरे असेल, 40 किलोमीटर वगैरे असेल. तर आता बघूया काय. आपण फक्त 2 ते 3 तास फक्त रेस्ट केला, बाकी 9:30 वाजल्यापासून ते आता 6 वाजले. 6 वाजेपर्यंत कंटिन्युअसली सायकल चालवली आणि 110 किलोमीटर कवर केलेत आज. तर आता बघू, अजून 20 किलोमीटर प्रयत्न करू आणि नंतर मग थांबू.
माळशिरसच्या पुढे आलो आणि आता पाणी पितो. पहिलं पाणी पिऊन घेतो कारण का जाम टाईम झाला पाणीच नाही पिला. तिथून निघाल्यापासून पाणीच नाही पिला. आता कुठं बरा वाटला. खूप डिहायड्रेट झालेली बॉडी. तर आता इथे काही चाय वगैरे पिऊ आणि नंतर मग पुढे निघू. आता बघू वेळापूरच्या इथे वगैरे. आता आजचा माऊलीचा विसावा असेल भेंडी शेगावच्या इथे. तर भेंडी शेगाव इथून काहीतरी 35 किलोमीटर आहे. तर बघूया आपण वेळापूरपर्यंत जाऊया आणि नंतर मग जर जमलंच तर जाऊ, नाही तर मग थांबू कुठेतरी. काहीतरी चाय घेऊ आणि वडापाव खाऊ. निघालेलो आहे. तर पिल्लूची लाईट लावली आहे, त्याच्या लाईटीवरती चालतो आहे. लाईटीवरती आपल्या सायकलच्या. आता आपण वेळापूरला स्टे करू कारण भेंडी शेगावला जाता नाही यार, खूप काळोख झालेला आहे. आता बरं रूम वगैरे काय भेटेल तिथे थांबूया आपण. कारण का अजून भेंडी शेगाव 29 किलोमीटर आहे. चहा पिण्यासाठी थांबलो, तिथे खूप टाईम गेला, त्याच्यामुळे खूप लेट झालं. खूप काळोख पडला आहे. आता 3-4-5 किलोमीटर फक्त आपल्याला जायचं आहे वेळापूर आणि मग स्टॉप घेऊ आपण. कारण इथंच कुठंच काय राहण्याचं ठिकाण नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जायलाच लागेल. हां, पुढे फुल काळोख आहे, पुढे लाईटी नाहीत, आपली लाईट चालू करायला लागेल. पण वेळापूरला पोचलेलो आहे आणि पोलीस इकडे जाऊन देत नाही कारण का आता तिकडे पूर्ण पालखी पब्लिक फुल असेल म्हणून हा रस्त्यावरचे बंद केले. त्या साईडून पूर्ण ट्रॅफिक फिरवलेलं आहे. आपण जाऊ शकतो, आपली सायकल आहे, सायकलला परमिशन आहे. पण असा आहे वेळापूरचा नजारा. आता बघूया आपण इकडे कुठे आपल्याला रूम वगैरे भेटते का बघूया आणि मग आज इथं स्टे करूया आणि नंतर मग उद्या जाऊया आपण भेंडी शेगावला.